मी हे नवीन ना ते ते कवरला लावतात ना फोनच्या सक्शनवाला ते स्टिकर असतं ते घेतलं. आता मी ट्राय करते आहे चिटकतंय की नाही. ते भीती वाटते फोन पडेल म्हणून, त्याला खूप प्रेस करावं लागतं. आय होप हे चिटकलं असावं. बट ओके गाईस, हे पडतंय. जाऊ दे, आपण असंच हातामध्ये फोन पकडूया बिकॉज मला भीती वाटते की ते पडेल म्हणून. झालेली सकाळ होऊन गेलेली, आता दुपार झालेली आहे आणि ना आता ऑफिशियली हा झालेला आहे रांगोळीचा टाईम. बिकॉज आम्ही खूप लवकर रांगोळी काढायला घेतो कारण की आम्हाला खूप वेळ लागतो रांगोळी काढायला म्हणून. तर मग आता मग म्हणलं तर रांगोळी काढतच आहे तर मग जाऊया रांगोळी काढायला. तुम्हाला पण जर हे असं असे डॉट डॉट्स पाडायचे असतील जे की अशा डब्यामधून पडत नाही तर मग त्याचं एक सोल्युशन मी तुम्हाला देते जे मी इंटरनेटवरच बघितलेलं आहे. तर ना त्याचं असं आहे की आधी रांगोळीची होती तर रांगोळी जी आहे चाळून घ्यायची. तर काहीच हे ना आधी ही रांगोळी चाळून घ्यायची अशी. आता पूर्वाचा डब्बा भरतो परत अशी गाळणी चाळून घ्यायची आणि त्याच्यानंतर ना ती रांगोळी बरोबर पडते. आता मी तुम्हाला हे गाळून झालं ना की मग दाखवते. खाली पण पाडलेली आहे रांगोळी, तेवढी पडते. आता आम्ही किती 12:30 वाजता रांगोळी काढायला घेतली आणि आता तुम्ही बघताय की काहीच नाही झालेलं. आता आमची रांगोळी कधी कंप्लीट होती ते बघा. सिम्पलच आहे, जास्त हार्ड नाही आहे पण तरी किती वाजता येते बघा. तरी आम्ही एक रांगोळी काढून पुसलेली आहे, सुपलीमध्ये रांगोळी भरलेली आहे कारण की ती पिकाला खूप अवघड वाटत होती बघा. आता मी एवढंच भरलेलं आहे, अशी चाळून घ्यायची. नंतर ना हा असा त्याचं झाकण लावून टाकायचं. झालं. आता बघा कमाल पडतीये का? पडतीये. सो गाईज असा होता हा याच्यामधून रांगोळी काढण्याचा जुगाड जो खूप जणांचं कंप्लेंट असते. हा पण यूट्यूबवरच बघितला आहे, तो तुम्ही पण ट्राय करा. परत एकदा रांगोळी पुसण्याचं काम चालू आहे. एक रांगोळी पुसून ऑलरेडी सुपलीमध्ये गेलेली आहे आणि आता दुसरी रांगोळी त्याची तोंड लपवती आहे दीपिका, कपडे चांगले नाही घातली म्हणून. आणि ही दुसरी रांगोळी खराब केली आहे. खूप डार्क झालं. जास्त पडून नको देऊ. दिवाळी पण बसलं पाहिजे. काय बघू एकदम पडतंय. बस हा तसंच लिहित जा. उचवावं लागल आता काय करती. बघा गाईज हिने स्पेलिंग शिकवलेलं आहे.
नाही गळत ते. गळतं. मग चाळून घेतलं. आई तो टिपका टिपका पडेल ग. नाही नाही ते बारका पिवळा नाही चावत. तो का आहे ना त्याच्यात मी असं असं करते. मला अशी बोलत होती रांगोळी पुसली भरत एवढा होते आवाज मी. हळू नको बोलू दीपिका, मला परत किती प्रॉब्लेम होतो. काही प्रॉब्लेम होत नाही. होतो हे समजलं ना. तरी पण भरतीयस ना, चुकलाच ना. ती काय तुझ्यापेक्षा तरी कमी जात नाही का वायाला? चुकवलंय. तुझ्यापेक्षा कमीच वायाला गेलंय. पावलांचं पण आधी होतं. कारण आमचं भांडण झालं होतं तेव्हा. का? आली बघा मम्मी पण. अगं त्याने नाही काही होत. अगं होतं, त्यांनीच केलं आतापर्यंत. आता हे थोडस हे करायचंय. असं असं टाकलं ना सगळं नाही बुजवायचं. मग तेवढंच ते चुकलं होतं. तेच बुजवायचं होय. बघा बघा कसे एक्सेप्ट करते चुकलं म्हणून. आता तरी नीट काढ. मी काय करू, ते पडत नाही लवकर. त्याला दाबल्याशिवाय कसं पडेल? एकदम भस्कन पडतंय. त्याचं होल मोठं केलंस तो. ते मोठंच आहे आधीपासून. त्याला चिकटला ये पार्टे. हाताने काढणं नाही तर मग हाताने सोडा आधी आणि मग त्यांनी हे कर. कुठे येतो आई तो हे. गाईज आमची रांगोळी बघा ऑलमोस्ट डन आहे. आता याचा फायनल लुक थोडासा राहिला आहे आणि मग झाल्यावरती कसं ऑइल सुटलं आहे सगळं. थोडंसं राहिली आहे, त्याच्यानंतर ना मग झालं. आमची फायनल रांगोळी झाली आहे. खूप वेळानंतर ना 12:30ला काढायला घेतली होती आणि ती काहीच नाही आणि ती आत्ताशी दीपिका लगेच मागे गेली. काय अवतार नीट नाहीये माझा म्हणून. आणि आता किती वाजलेत? ऑलमोस्ट 3 o'clock होती. आता खूप भूक लागली आहे. आता पटकन जाऊन जेवण करतो. Eternity later. आउटफिट आहे दिवाळी, मला दिसतोय की नाही? ही अशी ओढणी आहे. आता मी दाखवते की आम्ही कशी रांगोळी काढली आहे आणि आम्ही लावलं आहे. तर हे पहा, आम्ही ना हे खूप छान असं हे बनवलं आहे. हा दीपिकाने बनवलेला कंदील आहे. आणि ही रांगोळी ना ही आम्ही अशी काढली आहे. आणि आम्ही इकडे पण आता मी तुम्हाला खालची रांगोळी दाखवते. खाली काढली आहे तुम्ही बघा. इथे ना ॲक्च्युली दिवे लावलेत ना, त्याच्यामुळं भीती वाटते. आणि माझं इयरिंग पडलेलं आहे. इथे पण असंच केलेलं आहे. आता ना तुम्हाला माझा आवाज येत नसेल व्यवस्थित, कारण की एवढे फटाके चालू आहेत, एवढे फटाके वाजतात ना आज दिवाळी. बट हे आय विल शो यू. आम्ही बनवलेली हे पहा. सो ही असं आम्ही असं बापरे
गाईज हे होतं आम्ही काढलेली रांगोळी, जे आम्ही सकाळपासून मेहनत करून काढतोय. जी जी पायऱ्यावाली ती दीपिकाने काढली आणि खालचीवाली ती आम्ही दोघींनी मिळून काढली. वरचीवाली पण आम्ही दोघींनी मिळून काढलेली. तर मग आपण पूजा करणार आहे आणि मग फोटो सेशन आणि मग जेवणासाठी मग झोपायचं. सो तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. वन्स अगेन हॅपी दिवाळी. आणि हा माझा वगैरे खूप छान आहे. हा पण तो मुलचंदवालाच आहे जो आम्ही घेतला होता, मगाशीच दाखवला. तो असा आहे. आता त्यांनी पावसाळा लावला होता ते आला असं तुझा फोटो. दुसऱ्यांच्या पावसाळ्यामध्ये आपण काढूया. हा हा लावू आता फोटो काढ. फोटो मम्मी चला ऑप्शन करायला. चल म्हणते लगेच. मला जी म्हणली दीपिका नाही, आता म्हणते चल. म्हणजे तेच बोलायचंय का? हा आता काय आता त्याच्यात तेच बोलायचंय ना? मग परत कर. स्टार्ट काय स्टार्ट करत. ही होती दिवाळी. सो डन फॉर द दिवाळी. आता फटाके फोडून झाले, पूजा झाली, सगळं झालं. आता पेट पूजा आणि खूप भूक लागली आहे. मी फटाफट रेडी म्हणजे हे सगळं हे करते, अनरेडी होते आणि जेवण करते. हॅपी दिवाळी. बाय. याच नोटवरती हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. विश यू अ व्हेरी 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 हॅपी अँड प्रॉस्परस दिवाळी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.